तर नमस्कार मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून बॅकग्राऊंड आपलं एक काम चालू होतं. आपण एक पोर्टेबल पिंजरा बनवण्याचं प्लॅनिंग करत होतो. सध्या आपल्या शेडवरती जे लहान पिल्लं आहेत किंवा जे न्यूबॉर्न बेबी आहेत, जन्मापासून जवळपास 3.5-4 महिन्यापर्यंत आपण ते एकत्रित एका पिंजऱ्यामध्ये ठेवू शकतो. अशा टाईपचा एक पिंजरा आपल्याला बनवायचा होता, जो पोर्टेबल असेल. पोर्टेबल म्हणजे आपलं वाटेल तेव्हा आपण तो खोलून असेंबल करून वाटेल तिथे शिफ्ट पण करू शकतो. तर त्यासाठी आपण या प्रकारचा पिंजरा बनवला, तुम्हाला थोडक्यात दाखवतो. त्यात मटेरियल काय काय वापरलं सांगतो मी तुम्हाला. तर सुरुवातीला सगळ्यात खाली तुम्ही बघू शकता, इथं हा 2 इंची मोटरचा पाईप आहे, जो आपला घरगुतीच आपल्याकडे शिल्लक होता. हेवीतला पाईप आहे मित्रांनो हा. तर हा 2 इंची पाईप आहे, त्याला खाली आपण हे व्हील बसवलेत, जेणेकरून पिंजरा आपल्याला इझिली वाटण तिथे मूव्ह करू शकतो. किंवा ज्यावेळेस आपल्याला खाली क्लिनिंग करायचं असेल त्यावेळेस आपण हा पिंजरा वाटेल तिथे फिरू शकतो. या साईडला तुम्ही बघू शकता लॉकची सिस्टीम दिलेली आहे मूव्ह करण्यासाठी. जेव्हा आपण अनलॉक करू तेव्हा आपण हे मूव्ह पण करू शकतो. त्यानंतर पुढचा नेक्स्ट पार्ट जो आहे, तर याच्या ठिकाणी हे आपली जी बोरच्या ठिकाणी किंवा पाईपलाईन आपण फ्लॅन्ज वापरतो मित्रांनो, तर ही 2.5 इंची फ्लॅन्ज आपण वापरलेली आहे, जी या 2 जॉईंटला इथं एकत्रित जॉईन करते. ही पूर्ण पाय आपण सेपरेट काढू शकतो पिंजऱ्याचा, आणि हा पूर्ण सेटअप खालचा बेस हा सेपरेट करू शकतो. त्यानंतर तुम्ही वरती बघू शकता, या ठिकाणी आपण या ठिकाणी 2 साईडला हे जे पॅनल आहेत कनेक्ट केलेत याच्या पट्ट्यांच्या साह्याने. आपण त्याला 6 जे नट म्हणतो, ते 6 नट याला आपण वापरलेत फिटिंगसाठी. आणि हा पूर्ण एक साईडचा पॅनल सेपरेट निघतो. हा एक जो आहे तो सेपरेट निघतो, पलीकडचा जो आहे तो सेपरेट निघतो, आणि समोरचा गेटचा जो भाग आहे तो सुद्धा आपण सेपरेट निघतो. आपण ते थोडक्यात दाखवणार तुम्हाला. त्याची साईज जर बघितली मित्रांनो, तो हा 6 फूट लांबीला आहे आणि 4 फुटाची रुंदी आहे. आणि तुम्ही मध्ये बघू शकता, या ठिकाणी आपण हे जे आहेत हे गोट मॅट्स आपण वापरले याच्यासाठी. तुम्ही म्हणजे बघू शकता 1 फुटाची रुंदी आहे आणि 2 फूट हे आपण लांबीला ठेवलेत, वापरलेत मॅट आहेत मित्रांनो. त्या मॅटचा फायदा असा आहे की याच्यावर तुमच्या पिल्लांची जी वजन वाढ आहे ही खूप फास्ट आणि वेगाने होते, जेणेकरून पिल्लांना यात थंडी लागत नाही किंवा त्यांचे मलमूत्र आहे ते याच्यात साचत नाही. जे आपण नॉर्मल आपल्या कोब्यावरती जेव्हा पिल्लं वाढवतो किंवा मुरमावरती वाढवतो, तर त्यावेळी आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात की त्यांना पिसो होतात, गोचिड होतात, किंवा थंडीमुळे माती खातात, किंवा त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर पिल्लांच्या बऱ्यापैकी परिणाम होतो. त्यामुळे तो परिणाम बाय डिफॉल्ट वजनावरती पण होत असतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण या ठिकाणी डोर ठेवला आहे, ज्याला एक आपण ओपनिंग साठी एक 2 फुटी सेक्शन ठेवला आहे. तर यात आपले टोटल सध्या जे न्यूबॉर्न आहेत आणि जे 1 महिन्याचे पुढे आहेत ते पण पिल्ले पण एकत्रित ठेवलेले आहोत. तुम्ही बघू शकता टोटल हे न्यूबॉर्न आहेत, जे 5-6 महिन्याचे आहेत, सॉरी 5 ते 6 दिवसाचे आहेत काही, आणि काही 1 महिन्याच्या पुढचे देखील आहेत. याची साईज मोठी ठेवल्यामुळं तुम्ही बघू शकता सगळे एकाच वयाचे जरी असले तरी सगळे पिल्ल्यात निवांत राहतात दूध पिल्यानंतर, आणि काही अडचण येत नाही मित्रांनो याला. तुम्ही बघू शकतात दुपारच्या वेळी सगळे दूध वगैरे पिऊन निवांत बसलेले आहेत. खाली तुम्ही मॅट बघू शकतात, मॅटची साईज किंवा त्यातले जे होल आहेत त्याची साईज तुम्ही बघू शकतात. पिल्लांसाठी, शेळ्यांसाठी अतिशय कम्फर्टेबल जे आहेत मित्रांनो. तर यासाठी जे मटेरियल आपण वापरलं आहे मित्रांनो, तो वरती तुम्ही बघू शकता, हा 1x1 चा एल शेप अँगल आपण वापरला आहे ह्या जाळीसाठी, जो आपण जाळी याच्यावरती बसवलेली आहे. आणि पूर्ण जी फ्रेम आहे ही पूर्ण फ्रेम किंवा त्या साईडची फ्रेम सगळ्यात जवळपास फ्रेम हा 1 इंची एल शेप अँगल मध्ये आपण बनवलेला आहे. त्या उलट खालची जो ही जी फ्रेम आहे मित्रांनो, ज्याच्यावरती आपण मॅट बसवल्यात आपल्या, तर ही फ्रेम जी आहे ही आपण थोडी हेवीतली घेतली आहे. 1.25 इंची किंवा 2 इंचापर्यंत तुम्ही त्याला वापरू शकतात. तर मी जी वापरली 1.25 इंची फ्रेम आहे, ज्याच्यावरती ह्या मॅटचा किंवा या पूर्ण फ्रेमचा जे स्ट्रक्चर आपण उभा केला तर पूर्ण लोड त्याच्यावरती येतोय. तर तो सुद्धा आपण 1.25 इंची वापरलाय, खूप जास्त हेवी वापरलेला नाहीये, जेणेकरून आपलं बजेट जे आहे त्याचं पुढे जाणार नाही. या ठिकाणी आपण पिल्लांना माग पुढे गव्हाण बसवण्यासाठी एक स्पेस ठेवला आहे, ज्यात आपल्याला ऑलरेडी रेडीमेड आपली पाईपाची गव्हाण जी बनवली असते घरगुती बनवलेली आहे आपण ऑलरेडी. आपण त्यात थोड्या दिवसांनी ती फिट करणार आहोत पिल्लांना, जेव्हा खाण्याचं किंवा काही खुराक वगैरे देण्यासाठी आपण त्यात फक्त बसवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ह्या पोर्टेबल पिंजरा बनवला. याचे फायदे खूप आहेत, ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी तुम्ही फार्मवर नक्की ट्राय करू शकता. बजेट कमी असेल थोडी साईज मध्ये कमी जास्त करू शकता, तुम्ही साईज थोडी कमी करू शकता. परंतु याचा फायदा आहे की मित्रांनो, याच्यात पिल्लांची वजन वाढ ही अतिशय जबरदस्त होते, आणि मेन म्हणजे आरोग्याचा प्रश्न खूप लवकर सॉल्व्ह होतो. पिल्लांना जी होणारी सर्दी आहे किंवा जी माती खातात मोरमावरती, जुलाब होतात, हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी त्याने सॉल्व्ह होतात. तर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की ट्राय करा.
आपण डिटेल व्हिडिओ साईज वगैरे काय आहेत, मटेरियल काय आहे वापरलं त्याला, हे पूर्ण आपण युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. त्यांना कोणाला बघायचं असेल लिंक वर जाऊन तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला थोडक्यात आपला पोर्टेबल पिंजरा काम कसं होतं तुम्हाला दाखवतो मी. आता याचं मूव करायचं ठरलं तर आपण याचे हे लॉक जे आहेत ते लॉक खोलून, आता हा पिंजरा तुम्हाला मी पूर्ण मूव करून दाखवतो. घरात तुमच्या कोणीही एक सिंगल व्यक्ती जरी असला तरी हा पूर्ण पिंजरा तर एकटा व्यक्ती जेव्हा क्लिनिंगची गरज तेव्हा मूव करू शकतो. हे बघा तुम्ही बघू शकता. असा हा बाय 4 इतका मोठा पिंजरा आहे तरी मी हा एकटा इझिली मूव करू शकतो, जेणेकरून क्लिनिंगचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होईल. किंवा वाटेल त्या ठिकाणी तुम्ही शेडमध्ये तुमच्या फार्म मध्ये वाटेल तेव्हा तो मूव करू शकता. त्यासाठी आपण त्याला हे व्हील बसवले आहेत पोर्टेबल. तर अशा प्रकारचं ज्यांना नियोजन करणं शक्य आहे तुम्ही करू शकता. किरकोळ गोष्टी आहेत मित्रांनो, छोट्या छोट्या ज्या शेळी फार्मिंग मध्ये, गोट फार्मिंग मध्ये खूप मोठा इफेक्ट करतात. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो मला नक्की कळवा. तुमचे काही सजेशन असतील, प्रश्न असतील ते देखील कळवा. आणि काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या प्राण्यांची. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.